ताईंचं म्हणजे स्वभाव तर छानच आहे त्यांचा, पण ही महिलांसाठी कार्यक्रम घेतात ती पण छान आहे. पण त्यांच्या पाठी आहे ना जे समाजासाठी करतात त्यांची धडपड बघून असं वाटतं की सगळ्यांनीच म्हणजे बायकांनी नाही तर फक्त पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पाठी यावं आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढंच मी म्हणते. वाकरे गटातून त्यांना संधी मिळते, ती पण परिचारक मालकाच्या गटातून, त्यामुळं त्यांना काय अडचणी येणारच नाही. हो, ताई नक्कीच सक्षम आहेत, कारण ताईने अगोदर सुद्धा अन्नदान असेल, समाजकार्य असेल, खूप छान काम केलं आहे. आणि माझं तर असं मत आहे की सर्व महिलांनी, सक्षम महिलांनी यांना सक्षम होण्यासाठी मदत करावी. हो हो, नक्कीच देणार. ताई एवढं काम करतात महिलांसाठी वगैरे, मग आम्ही त्यांना निवडून देणारच. हो, खुश आहे मी, कारण की एक स्त्री मोहर सरली तर तिच्या मागं पूर्ण स्त्रिया मागं येणार. जर नाही स्त्रीनं भाग घेतला तर ती स्त्री मोहर पाऊल टाकू शकत नाही. अतिशय प्रीतीताई अलमार यांनी वातावरण चांगलं तयार केलेलं आहे आणि माझ्या मते की त्यांचे इथून पुढचं जे कार्य आहे ते भरपूर सक्षम असणार आहे. आणि आमचे जे 13 गावामधून आहेत त्यांचं भरभराटी 13ही गावात त्यांच्यावर प्रेम आहे. वाकरेगड पाहता म्हणजे वाकरेगड पाहता खूप मोठा गट आहे, त्यामुळे या गटातून तर त्यांना भरभराटीचं मतदान जाणार आहे, कारण त्या परिचारक गटातून उभं राहणार आहेत. मी तर सर्वप्रथम प्रीतीताईंचे आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला हे स्टेज दिलं. कारण प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी खूप झटत असते, दिवस रात्र कष्ट करते, झटते, आणि तिचं कुठं तर मनात एक भावना असते की आपल्या भावना व्यक्त व्हाव्यात. त्यासाठी प्रीतीताईने आपल्याला हे स्टेज दिलं. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्या ठिकाणी आपण आहोत वाखरी जिल्हा परिषद गट. एकंदरीत या गटाची चर्चा सर्वत्र सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमधली चर्चा, कारण या सोलापूर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक खेळ पैठणीचे असतील, कुस्त्या असतील किंवा अनेक पशुवैद्यकीय सेवेतले कार्यक्रम असतील, हे मतदारांसाठी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रीतीताई वामन यलमार यांनी सुद्धा खास महिलांसाठी एक खूप मोठा त्या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलाय. खरं तर प्रीतीताई वामन यलमार ह्या अतिशय वेगळ्या आपण भूमिकेत बघितल्या. अन्नदान असेल, पंढरपुरात त्यांचं खूप मोठं योगदान आपण पाहिलं, परंतु आज निवडणुकीत एका राजकीय क्षेत्रात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज प्रथमच आपल्या माध्यमाच्या द्वारे आपण खेळ पैठणीचा लाईव्ह दाखवला. त्याच पद्धतीनं आज ह्या सर्व महिला आहेत की ज्यांना एक स्टेज मिळालं आणि त्यांना आपल्या जे हसणं असेल, आपल्यातली कला असेल दाखवण्याचं एक स्टेज मिळालं, ते केवळ प्रीतीताई वामन यलमार यांच्यामुळं. खरं तर एक स्त्रीला त्यांचा हक्क मिळवण्यासाठी ही कुटुंब सतत धडपड करत असतं. त्यातच आता ह्या महिलांचा नंबर आलं, नेमकी त्यांची भावना काय असणार आहे, प्रीतीताईने हा जो उपक्रम केलाय त्याबद्दल त्यांचं समाधान किती आहे हे त्यांच्याकडून आज जाणून घेणार. खरं तर ताई, तुमचं प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. आज प्रीतीताईने हा कार्यक्रम घेतला, एकंदरीत तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला सुरुवातीला काय वाटतंय? मी तर सर्वप्रथम प्रीतीताईंचे आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला हे स्टेज दिलं. कारण प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी खूप झटत असते, दिवस रात्र कष्ट करते, झटते, आणि तिचं कुठं तर मनात एक भावना असते की आपल्या भावना व्यक्त व्हाव्यात. त्यासाठी प्रीतीताईने आपल्याला हे स्टेज दिलं. भावना व्यक्त झाला, हसणं, खिदळणं, खूप सारं मज्जा मस्ती झाली, त्यामुळे मला खूप छान खरं तर आम्ही हा कार्यक्रम पाहत होतो, तुम्ही सर्वजण मनापासून आनंद घेत होता. ताईचं यापूर्वीचं जे काही काम होतं ते अन्नदानाचं असेल, पण आज महिलांसाठी आज राजकीय क्षेत्रात आलेत आणि त्यांना कुठेतरी जिल्हा परिषद गटातून आता त्यांना उमेदवारी पांडुरंग परिवाराकडून मिळते आणि ही उमेदवारी मिळण्यासाठी खास तुमच्या मतदारांची गरज आहे. तर त्या मतासाठी ताई सक्षम आहेत का? हो, ताई नक्कीच सक्षम आहेत, कारण ताईने अगोदर सुद्धा अन्नदान असेल, समाजकार्य असेल, खूप छान काम केलं आहे. आणि माझं तर असं मत आहे की सर्व महिलांनी, सक्षम महिलांनी यांना सक्षम होण्यासाठी मदत करावी. वाटतंय का ताई जिल्हा परिषद सदस्य होतील? नक्की होतील, कारण कार्य छान असेल तर माणूस मतदान करतो, आणि मतदान केलं तर नक्कीच निवडून. तर आज ताई तुमच्या अंगावरती पैठणी दिसते, आनंद तितकाच आहे. जसं की मगाशी नंदकुमार धोपले सरांनी घरच्यांना कॉल केला, आनंद झाला. हा केवळ आनंद प्रीतीताईंच्या कामामुळे झाला. तुम्ही ताईंच्या कामावरती खुश आहात? हो, खुश आहे मी, कारण की एक स्त्री मोहर सरली तर तिच्या मागं पूर्ण स्त्रिया मागं येणार. जर नाही स्त्रीनं भाग घेतला तर ती स्त्री मोहर पाऊल टाकू शकत नाही. म्हणून यलमार ताईंनी मोहरचं पाऊल टाकलं, म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे सगळ्या महिलांनी पाठिंबा देऊ शकणार आणि तेच निवडून येणार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा. म्हणजे जिल्हा परिषदेच्या या वाकरी गटात त्यांचं नाव खूप चर्चेत आहे, मग तुम्ही त्यांना सहकार्य करणार का? हो, करणार. ताई, खरं तर तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या, स्त्रींना कधीही यापूर्वी असं स्टेज, अशा खेळ पैठणीचं टीव्हीवरतीच बघितलं, पण आज प्रीतीताईच्या माध्यमातून एक खूप मोठं भव्य दिव्य असं या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिलं. या बघत्या सगळ्या तरुणी आहेत, त्यांना कुठेतरी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आज प्रीतीताई पुढे आल्यात, एवढे मोठे कार्यक्रम घेतात. अक्षरशः सर्व गटामध्ये सुद्धा टीव्हीवरतीच कार्यक्रम चालू आहे की काय, अशा पद्धतीचं वातावरण ताईने तयार केलं. काय सांगाल एकंदरीत?
अतिशय प्रीतीताई एलमर यांनी वातावरण चांगलं तयार केलेलं आहे आणि माझ्या मते की त्यांचे इथून पुढचं जे कार्य आहे ते भरपूर सक्षम असणार आहे. आणि आमचे जे 13 गावामधून आहेत त्यांचं भरभराटी त्यांचं 13ही गावात त्यांच्यावर प्रेम आहे. वाकरीगड वाकरीगड पाहता खूप मोठा गट आहे, त्यामुळे या गटातून तर त्यांना भरभराटीचं मतदान जाणार आहे, कारण त्या परिचारक गटातून उभं राहणार आहेत. तुमचं गाव कोण? मी स्वतः वाकरीतील आहे, भाजपा तालुका अध्यक्ष आहे मी. काय खरं तर एकंदरीत तुम्ही आता राजकीय पक्षात ताई आता नवीन आहेत आमच्या, परंतु तुम्ही आज भारतीय जनता पार्टी यापूर्वी काम केलेलं आहे. ताईचं गेल्या 1 महिन्यापूर्वी काम चालू केलं, इतक्या झपाट्यानं काम चालू केलं की पहिलं तर अगदी आम्ही जे वामन सर आहेत, वामन साहेब आहेत, यांचं काम आम्ही यापूर्वी अन्नदान असेल, एखादी अकॅडमी मधले काम असेल हे बघितलं होतं. तुम्ही भाजपमध्ये असताना हे राजकारण येऊ शकता आणि सक्षम आहेत असं वाटतंय? हो, खूप सक्षम आहेत. ते स्वतः एक महिला आहे आणि ते शिक्षक सुशिक्षित आहेत आणि त्या सक्षम आहेत. त्यांना इतरांना कोणाला प्रश्न वगैरे विचारायची गरज नाही किंवा त्यांच्या मिस्टरांना वगैरे विचार न करता त्या स्वतः निर्णय घेऊ शकतात, कारण तर त्या सुशिक्षित शिकलेल्या आहेत. त्यांचं स्वतःच एक अस्तित्व आहे, त्यामुळे त्या स्वतः काम करू शकतात. खरं तर तुम्ही एक भाजपचे पदाधिकारी आहात असं तुम्ही आता सांगितलं, आणि एकंदरीत हे पाहत असता आज पांडुरंग पर्वातील वरिष्ठ नेते प्रशांत मालक परिचारक असतील, एक प्रशांत मालकाला काय संदेश द्याल? प्रीतीताई सारखी एक युवती त्या ठिकाणी सर्वांच्या समोर जाते, काय सांगाल? ह्या म्हणजे युवती आहेत ना, ह्यांचा एक नवीन चेहरा आहे आणि तो समाजाला आवडण्यासारखा चेहरा आहे. त्या सक्षम आहे, सुशिक्षित आहेत आणि सगळ्या गोरगरीब बायकांना मदत करतात, त्यामुळे त्यांना परिचारक मालकांनी त्यांच्यावर विचार करावा. मी परिचारक मालकांना एवढीच विनंती करेल. खरं तर ताई तुमच्याकडे शेवट येणार आहे, हे जे बक्षीस मिळाले आधी महिला आहेत त्यांना विचारणार, ताई कसं वाटतंय आज बक्षीस मिळालं? खूप छान वाटतंय. प्रीतीताईंनी असे कार्यक्रम घेऊन महिलांना प्राधान्य दिले आहे. महिलांना आजकाल घरातून म्हणजे फक्त चूल आणि मुलंच बघतात ना, त्यांना असं बाहेर जास्त करून जाता येत नाही, आणि प्रीतीताईंनी असे कार्यक्रम घेतल्यामुळे महिलांना बाहेर येऊन असा मस्त एन्जॉय करायला भेटतो, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. ताईने तुमचा एन्जॉय केला, तुम्हाला स्टेज मिळवून दिला. आता ताईची संधी येणाऱ्या महिन्याभरात निवडणुका लागतील आणि म्हणजे निवडणुका पार पडतील, तुम्ही त्यांना संधी देणार का? हो हो, नक्कीच देणार. ताई एवढं काम करतात महिलांसाठी वगैरे, मग आम्ही त्यांना निवडून देणारच. काय वाटतं एकंदरीत आज ताई जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारी आहे आणि त्यासाठी महिलांसाठी हे सर्व स्टेज ओपन करून दिले, वाटतंय का ताई जातील? हो, 100%. म्हणजे मी काय म्हणते, आपल्या घरात एखादं वरिष्ठ असतं की नाही, मोठं माणूस, आपण त्याच्या पाठीमागं चालतो, तशा ह्या आमच्या प्रीतीताई, त्यांच्या पाठी आपण सगळ्यांनी, म्हणजे इव्हन बायकाच नव्हे तर त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा त्यांच्या पाठी यावं, एवढीच माझी विनंती आहे. आणि उत्साहात म्हणताय, काय नेमकं ताईमध्ये? ताईंचं म्हणजे स्वभाव तर छानच आहे त्यांचा, पण ही महिलांसाठी कार्यक्रम घेतात ती पण छान आहे. पण त्यांच्या पाठी आहे ना, जे समाजासाठी करतायत त्यांची धडपड बघून असं वाटतं की सगळ्यांनीच, म्हणजे बायकांनी नाही तर फक्त पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पाठी यावं आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं, एवढंच मी म्हणते. ह्यांना बोलायचं आहे म्हणजे खरं तर आज या गे या समोर तुमच्या गावात आज ताई आलेत. यापूर्वी प्रथम सुरुवातीतून करू, यापूर्वी असे अनेक कार्यक्रम झाले, पण एक होतकरू यापूर्वी काम केलेलं आणि गेल्या 2-3 महिन्यापासून यांनी काम नाही. खरं तर साहेबांची ओळख सांगायला गेलं तर गेले अनेक वर्ष झालं विद्यार्थ्यांसाठी असू द्या, अन्नदान असू द्या, असं खूप केलंय ना. आज त्यांना संधी वाकरी गटातून मिळते, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय. वाकरी गटातनं त्यांना संधी मिळते, ती पण परिचारक मालकाच्या गटातनं, त्यामुळं त्यांना काय अडचणी येणारच नाही. आणि ताईचं काम बी चांगलं आहे. ताईचे आमची काय एवढा प्रेशर हे संबंध नव्हता, पण ताईनी सकाळी आल्यावर आपल्याला वाटलं की हे सुशिक्षित व्यक्ती आहे, काय तर आपल्या जिल्ह्यात करून दाखवतील किंवा गोरगरिबांचं पण ती विचार करतील आणि महिलांचा पण. असा कार्यक्रम कुणीच घेतला नाही आणि इथनं पुढं पण ताई चांगलं काम करतील असं आम्हाला आशा. अनेक निवडणुका तुम्ही बघितला, ताईंकडे बघितल्यानंतर एक सक्षम उमेदवार म्हणून तुम्हाला वाटतंय? हो, सक्षम उमेदवार वाटतंय ताईंकडे बघितल्यापासून. खरं तर हे वाकरीची निवडणूक आहे, काय कसं बघताय? छान वाटतंय. प्रीतीताईंना आमचा पूर्ण सपोर्ट आहे. प्रीतीताईला भरपूर मताने विजयी व्हावे. वाकरीतून नाही, आम्ही बंडी सेगावर नाही, आमच्याच गावच्या आहे त्या प्रीतीताईला, त्या दिलं पाहिजे सगळ्यात. भरपूर लेट देऊया. प्रीतीताईसाठी आम्ही भरपूर मेहनत घेऊन कष्ट त्यांना भरपूर मताने विजयी करू. ताई खरं तर या सगळ्या महिलांचं आम्ही बघितलं. शेवटाकडे येत असताना सर्व महिलांनी सांगितलं की मी आजींना विचार त्या वाकरीच्या आहेत. खरं तर यांचा आता ओघ वाढत चाललाय. आता तुम्ही उमेदवारी आणणं खेचून तितकंच गरजेचं आहे. एकंदरीत हा आनंद बघता हा दुसरा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही बंडेशा गावात सुद्धा बघितला, तिथं सुद्धा हजारो महिला त्या ठिकाणी होत्या. आज वाकरीत तर काही सांगायलाच नको, पूर्ण सगळ्या महिलाच तुम्ही केल्यात. एकंदरीत हा आनंद कसा वाटतो? आणि मी पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी ह्यात उतरलेले आहे. असं नव्हतं की राजकारणात यायचं वगैरे, असं काही हेतू नव्हता, पण जे सामाजिक कार्य करतो ते फक्त सामाजिक कार्य हे पुढे न्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने अजून सामाजिक कार्य आणि घरोघरी मला पोचायचं आहे.
ह्या होत्या आपल्यासोबत प्रीतीताई वामन यलमार. खर तर ताईंचा स्वभाव असा आहे की कमी बोलणं आणि जास्त काम करणं. यापूर्वी यांच्या कामाची अनुभूती पूर्ण पंढरपूर तालुक्याला नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात आहे, कारण अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी वामन यलमार साहेब करतात आणि त्यांच्याच आज पत्नीला त्या ठिकाणी वाखरी गटातून लढण्याची संधी मिळाली. या सर्व महिलांचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला. महिलांचं असं म्हणणं आलं की यापूर्वी कधी आम्हाला असं कधी संधी मिळाली नव्हती. येवना आज प्रीतीताई वामन यलमार यांच्या माध्यमातून एक स्टेज मिळाला, आम्हाला म्हणजे व्यक्त होण्याची संधी मिळाली. खरं तर या वाखरी गटाची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आहे. आता नेमकं काय होणार, वाखरी गटात नेमक्या कुणाच्या हालचालीला वेग आला आणि विजय कोण होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास तरी आज प्रीतीताई वामन यलमार यांच्या माध्यमातून जे इथं आलेल्या महिला यांच्या चेहऱ्यावरचा हसू सांगतं की प्रीतीताई यलमार ह्या सक्षम उमेदवार त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गटातून दिसतात. सर्वांनी तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला आणि तुमची मनोगत सांगितली त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद.